मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुंगीवाला ही गोष्ट. एक गाव होते. त्या गावात एकदा फार उंदीर झाले. घराघरात उंदीर, पेटीत उंदीर, भांड्यात उंदीर, बिछाण्यात उंदीर, कपाटात उंदीर, बागेत उंदीर, सगळीकडे उंदीरच उंदीर. छोटे उंदीर, मोठे उंदीर. उंदरांचा खूप सुळसुळाट झाला. लोकांनी मांजरी पाळल्या, सापळे लावले, पण उंदीर काही कमी होईनात. गावातील सर्व लोक वैतागून गेले, रडकुंडीला आले. लहान मुले घाबरू लागली. एके दिवशी गावात एक पुंगीवाला आला. तो म्हणाला, मी या उंदरांचा बंदोबस्त करतो, मला 5,000 रुपये द्या. गावातील सर्व लोकांनी कबूल केले. लगेचच पुंगीवाला रस्त्यातून फिरू लागला. आपल्या पुंगीतून गोड सूर काढू लागला. त्याचबरोबर उंदीर घराघरातून बाहेर पडले व पुंगीवाल्याच्या मागे जाऊ लागले. शेवटी पुंगीवाला गावाबाहेरील नदीवर गेला. त्याच्या मागोमाग उंदीरही गेले. पुंगीवाला नदीत शिरला आणि पाहत होतं काय, त्याच्या मागे उंदीरही पटापट नदीत उड्या मारू लागले. सगळे उंदीर नाहीसे झाले. लोकांना फार आनंद झाला. त्यांनी पेढे वाटले. तितक्यात पुंगीवाला त्यांच्यासमोर हजर झाला. तो म्हणाला, सर्व उंदीर मेले, आता माझे 5,000 रुपये द्या. लोक म्हणाले, 5,000 कसले, तू चालता हो. पुंगीवाल्याला राग आला. तो रस्त्यावर आला. आपल्या पुंगीतून गोड सूर काढू लागला आणि काय नवल, घराघरातून मुले बाहेर पडली. पुंगीवाल्याच्या मागोमाग जाऊ लागली. पाहता पाहता ती गावाबाहेर पडली. आता लोक घाबरले. त्यांनी पुंगीवाल्याला गाठले. त्याचे पाय धरून म्हणाले, पुंगीवाले बाबा, आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. हे तुमचे 5,000 रुपये घ्या. आम्हाला आमची मुले परत द्या. आम्ही परत असे करणार नाही. दिलेले वचन मोडणार नाही. मग पुंगीवाल्याने सगळी मुले गावात परत आणली. आईबाबांना त्यांची मुले भेटली. गावात आनंदी आनंद झाला. तात्पर्य: दिलेले वचन कधीही मोडू नये.